आता आपल्याला बघायचं स्प्लिटिंग ऑफ वॉटर. ठीक आहे, स्प्लिटिंग ऑफ वॉटरमध्ये हेच पॉईंट लक्षात ठेवायचं काय, वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स इज असोसिएटेड विथ PS2. ठीक आहे, म्हणजे जे PS2 आहे त्याच्यासोबत म्हणजे त्याच्या मदतीनं काय होत असते, वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स होत असते. म्हणजे काय, स्प्लिटिंग ऑफ वॉटर होत असते कोणाच्या मदतीनं, PS2च्या. ओके, आणि हे वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स कुठं होत असते, लोकेशन काय त्याची, इनर साईड मेम्ब्रेन ऑफ द थॅलाकॉइड. ओके, डन. पुन्हा हे त्याची वॉटर स्प्लिटिंगची रिॲक्शन आहे काय, H2O तुटणार आणि 2H + O + 2E इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन तयार होणार. ओके, याला म्हणतो आपण वॉटरला तोडणं, स्प्लिटिंग ऑफ वॉटर म्हणजे. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं. पुढे आता याच्यानंतर हे जे आता वॉटर स्प्लिट झाले त्याचं आता पुढे कुठं काम असतं, किमोऑस्मॉटिक हायपोथेसिसमध्ये काम असते, किमोऑस्मॉटिक हायपोथेसिस. ठीक आहे, हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याची आपण जस्ट मेथड बघून घेऊ. ठीक आहे, आता मी पहिले डायग्राम वाईज समजून सांगणार, नंतर तेच पॉईंट एक एक वाचून सांगतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे म्हणून थोडं सांगत आहे. ठीक आहे, प्रोसेस जर लक्षात आली तर क्वेश्चन सॉल्व करता येतात. काय पहिले काय झाली, आपण म्हटलं होतं की प्रोसेस कुठून स्टार्ट होणार, PS2 पासून स्टार्ट होणार, झेड स्कीमची. ठीक आहे, तर मग लाईट सरळ पडणार या PS2 पडणार. ठीक आहे, PS2 पडलं तर मग काय होत असते की PS2 काय करत असते, एक इलेक्ट्रॉन पुढे पास करत असते. आपण काय म्हणलं होतं की PS2 काय करतो, इलेक्ट्रॉन कोणाला देतो, PS1ला देतो. तर मग आता हे इलेक्ट्रॉन असा जाणार. ठीक आहे, तर मग हे इलेक्ट्रॉन काय करणार, प्लास्टोक्विनिनला देणार, इकडून याला पास करणार. प्लास्टोक्विनिनला इलेक्ट्रॉन दिला तर मग प्लास्टोक्विनिन काय करते, बाहेर जे H+ आहे हायड्रोजन त्याला काय करते, मधात टाकते. ओके, याला इलेक्ट्रॉन भेटलं की बाहेरचं हायड्रोजन ते काय करणार, मधात टाकणार. ठीक आहे, आता यानं हायड्रोजन मधात टाकलं तर मग हे इलेक्ट्रॉन काय करते, इथून पुढे जाते, सायटोक्रोम B6F मध्ये जाते. ठीक आहे, मग इथून पुन्हा काय होते की इलेक्ट्रॉन सरळ कुठं जातो, PS1मध्ये जातो. ठीक आहे, आता हे इलेक्ट्रॉन PS1मध्ये गेलं की काय होत असते की NADP जी बाहेर त्याच्याकडे प्रेझेंट असते, काय NADP. ठीक आहे, तर NADP काय करते, बाहेर प्रेझेंट असलेल्या, बाहेर म्हणजे काय, या थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेनच्या बाहेर प्रेझेंट असलेल्या हायड्रोजनला काय करते, अटॅच करते आणि NADPH बनवते. ठीक आहे, NADPH बनवते. ओके, म्हणजे हे पण एक एनर्जीचा फॉर्म झाला. आलं लक्षात? हां, म्हणजे काय झालं, इकडून काय व्हायला, आता इथं सगळं हायड्रोजन NADPH बनायला लागत आहे. ठीक आहे, आता काय झालं की हे बाहेरून हायड्रोजन मधात आला. ओके, कशा मधात आला, थॅलाकॉइडच्या मधात. ठीक आहे, थॅलाकॉइडच्या मधातल्या जागेला काय म्हणतो आपण, थॅलाकॉइड एक पार्ट असतो. ठीक आहे, त्याच्या मधातल्याला काय म्हणतो आपण, ल्युमेनमध्ये काय झालं, सगळे हायड्रोजन आले. ओके, आणि आपण काय म्हणलं होतं आताच की PS2 काय करत असतो, त्याच्या मदतीनं काय होत असते, स्प्लिटिंग ऑफ वॉटर म्हणजे काय, वॉटर तोडला जातो. तर आपण पाहिलं होतं स्प्लिटिंग ऑफ वॉटरमध्ये काय तयार झालं, 2H+ तयार झाले. ठीक आहे, म्हणजे 2H+ तयार झाले. तर मग हे सगळे H+ काय होतं त्याच्यामध्ये जमा होतात. मग याच्यामध्ये काय होते, खूप सारं H+चं काय म्हणता येईल, कन्सन्ट्रेशन वाढते. तर मग कन्सन्ट्रेशन वाढल्यावर काय होत असते, सगळे H+ काय जातात, हे एक ATP सिंथेसिस चॅनल आहे. ठीक आहे, ATP सिंथेसिस चॅनल CF1 हे काय करत असतं की H+ला घेत असतं आणि पुढे काय करत असतं, ATP तयार करत असतं. ठीक आहे, म्हणजे ATP तयार करण्याची ही प्रोसेस आहे पूर्ण. किमोऑस्मॉटिक हायपोथेसिस काय आहे, ATP तयार करण्याची पूर्ण प्रोसेस आहे. ओके, तर मग याच्यामध्ये H+ जाणार आणि मग पुढे ATP तयार होणार. ठीक आहे, तर याच्यामधून काय होत असतं, ATP बनत असतात. ठीक आहे, आता हे झालं ओव्हरऑल कन्सेप्ट. याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं की ल्युमेनमध्ये काय होत असते, हाय H+ तयार होत असते. ठीक आहे, स्ट्रोमामध्ये काय होत असते, लो H+ तयार होत असते. ठीक आहे, ही सगळी प्रोसेस जी आहे, हे सगळे PS2 PS1 हे कशावर प्रेझेंट असतात, थॅलाकॉइड मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतात. ओके, हे झालं. आता याच्यामधले आपण पॉईंट्स बघून घेऊ, किमोऑस्मॉटिक थेसिसचं काय आहे. ठीक आहे, किमोऑस्मॉटिक थेसिस म्हणजे काय, ATP सिंथेसिस म्हणजे काय, ATP बनवण्याची प्रोसेस आहे ही. याच्यामध्ये काय होतं, प्रोटॉन्स और हायड्रोजन H+. ठीक आहे, हायड्रोजन जे H+ तिथं तयार म्हणजे येत आहेत सगळे, त्याला आपण काय म्हणत असतो, प्रोटॉन्स म्हणत असतो. ठीक आहे, हायड्रोजन और प्रोटॉन्स और हायड्रोजन H+ प्रोड्यूस बाय द स्प्लिटिंग ऑफ वॉटर अक्युमुलेटेड इन द ल्युमेन ऑफ थॅलाकॉइड. ठीक आहे, म्हणजे हे पॉईंट पाठ करायचं. काय त्याचं म्हणणं काय आहे, जे स्प्लिटिंग ऑफ वॉटर होते त्याच्यातून जे हायड्रोजन निघत आहे, ठीक आहे, तो हायड्रोजन या पूर्ण ल्युमेनमध्ये काय होत आहे, जमा होत आहे, हे सांगत आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं सगळं H+ जे कुठं असतात, ल्युमेन ऑफ थॅलाकॉइडमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, पुन्हा काय दिलं, द प्रायमरी इसेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन लोकेटेड टुवर्ड्स आउटसाइड ऑफ द मेम्ब्रेन ट्रान्सफर इट्स इलेक्ट्रॉन टू द H कॅरियर. आता इथे H कॅरियर कोण आहे, हा प्लास्टोक्विनिन. सो इथं पाठ करून घ्यायचं काय, प्लास्टोक्विनिन काय आहे, H कॅरियर आहे. प्लास्टोक्विनिन काय आहे, प्लास्टोक्विनिन काय आहे, H कॅरियर आहे. ओके,
एवढं पाठ करायचं. हे इम्पॉर्टंट असे वर्ड्स जरी पाठ केला ना तर क्वेश्चन सॉल्व करायला होऊन जाते. तर प्लास्टिक काय आहे, एच कॅरियर आहे. आणि प्रायमरी एक्सेप्टर इलेक्ट्रॉन, ठीक आहे. प्रायमरी एक्सेप्टर इलेक्ट्रॉन कोण आहे, हा आहे, काय आहे, प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर असं लिहून टाकतो. ठीक आहे, प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. ठीक आहे, हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन बनू शकतो की प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर कोण असतं, तर PS2 असतो. ठीक आहे, हे दोन्ही पण आता काय होऊ शकतं, क्वेश्चन बनू शकतात. ठीक आहे, हे दोन पार्ट ठेवायचे. पुन्हा काय केलेलं आहे की विच रिमूव्ज द प्रोटॉन फ्रॉम द स्ट्रोमा व्हाईल ट्रान्सपोर्टिंग द इलेक्ट्रॉन टू द थॅलाकॉइड लुमेन. म्हणजे काय, हे काय करत असतं की प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर आहे, हा काय करतो, ते काय इलेक्ट्रॉन कोणाला देतो, एच कॅरियरला, म्हणजेच काय प्लास्टिकोइनिनला इलेक्ट्रॉन देतो. मग ठीक आहे, दिला इलेक्ट्रॉन. मग आता हे प्लास्टिकोइनिन म्हणजे काय, एच कॅरियर काय करतो, स्ट्रोमामध्ये जे H+ आहे, बाहेर काय आहे स्ट्रोमा, तर स्ट्रोमामध्ये जे H+ आहे ते ल्युमेनमध्ये आणतं. कशाच्या, थॅलाकॉइड ल्युमेनच्या मदत आणतं. ठीक आहे, आलं लक्षात, एवढा पॉईंट. पुढे सेकंड काय म्हणत आहे, थर्ड पॉईंट, द NDP रिडक्टेज एन्झाईम लोकेटेड ऑन द स्टोमा. ठीक आहे, हे पाठ करून टाकायचं की NDP रिडक्टेज एन्झाईम कुठे प्रेझेंट असतं, तर स्ट्रोमामध्ये, बाहेरच्या याच्यामध्ये. ओके, बाहेरच्या याच्यामध्ये NDP रिडक्टेज प्रेझेंट असते. पुढे साईड ऑफ द मेम्ब्रेन रिमूव्ज द प्रोटॉन फ्रॉम द स्ट्रोमा व्हाईल रिड्युसिंग द NADP+ टू NADPH. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे, आता आपल्याला माहिती आहे की स्ट्रोमामध्ये काय प्रेझेंट असतात, H+ प्रेझेंट असतं, हे H+. तर हे काय एन्झाईम काय करते की बाहेरचे H+ घेते आणि NADPH बनवते, बाहेरचे H+ घेते आणि NADPH बनवते. आलं लक्षात, थर्ड पॉईंट. आता फोर्थ काय होते, मग फोर्थमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, काय होते, मग सगळे H+ आयन याच्यामध्ये जमा होतात, त्यावेळेस काय होत असते, डिक्रीज इन द pH ल्युमेन. ठीक आहे, ल्युमेनचा जो pH व्हॅल्यू आहे ती काय होते, डिक्रीज होते. हे एवढं इम्पॉर्टंट आहे, पाठ ठेवायचं. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, तर मग ब्रेकडाऊन ऑफ द ग्रेडियंट लीड्स टू द सिंथेसिस ऑफ ATP व्हेन द प्रोटॉन्स मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन टू द स्ट्रोमा थ्रू द ट्रान्समेम्ब्रान चॅनल ऑफ द F0 ATP सिंथेसिस. म्हणजे त्यांचं म्हणणं हेच आहे की सगळं आता जे H+ खूप वाढलेलं आहे ते काय करणार, या F0 चॅनलमध्येच. F0 चॅनल म्हणजेच काय, हे असते F0. ठीक आहे, हे असते F0, तर त्याच्यामधून जाते आणि हे CF1मधून बाहेर निघून काय बनवत असते, ATP बनवत असते. ओके, या पूर्ण कॉन्सेप्टला काय म्हणतात, किमोऑस्मॉटिक्स हायपोथेसिस. आलं लक्षात, डन. ओके, आता नेक्स्ट येते आहे कॅल्व्हिन सायकल. कॅल्व्हिन सायकल एक प्रोसेस आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दोन येतात कॅल्व्हिन सायकलमध्ये, C3 आणि C4, म्हणजे कॅल्व्हिन सायकल 3 आणि कॅल्व्हिन सायकल 4. ठीक आहे, सध्यासाठी आपण कॅल्व्हिन सायकलमधलं एवढंच पॉईंट बघणार आहोत की कॅल्व्हिन सायकल 3 स्टेपमध्ये केली जाते. ठीक आहे, पहिली आहे कार्बॉक्सिलेशन, दुसरी आहे रिडक्शन आणि तिसरी आहे रिजनरेशन. ओके, तर याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, सरळ कार्बॉक्सिलेशन इज अ मोस्ट क्रुशियल स्टेप, कशातली, कॅल्व्हिन सायकलमधली. ठीक आहे, पुढे याच्यामध्ये काय होत असतं की रायबुलेज बायफॉस्फेट, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये RUBP लिहितात. ठीक आहे, याचं कन्वर्ट केलं जातं कशामध्ये, 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये, 3PGA म्हणजे काय, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. ठीक आहे, रायबोलोज बायफॉस्फेटचं कन्वर्ट केलं जातं कशामध्ये, फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये, त्याला काय म्हणतो असतो आपण, कार्बोऑक्सिलेशन. ठीक आहे, एवढंच पाठ करायचं. ठीक आहे, पुन्हा याच्यामध्ये कोणता यूज होतो एन्झाईम, रायबोलोज म्हणजे रुबिस्को एन्झाईम यूज होतो, एवढंच पाठ करायचं, रुबिस्को एन्झाईम यूज होतो. ठीक आहे, आता दुसरी स्टेप आहे रिडक्शनमध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज, एवढंच पाठ करायचं. पुढे रिजनरेशन प्रोसेसमध्ये काय होतं, रिजनरेशन प्रोसेसमध्ये रिजनरेशन ऑफ RUBP म्हणजे काय, रायबोलोज बायफॉस्फेट. म्हणजे काय की या प्रोसेसमध्ये काय होतं, वापस रायबोलोजमध्ये बनतं. मग हे आता वापस रायबोलोजमध्ये बनलं की मग हीच काय होते, सायकल अशी पुन्हा चालू असते. मग पुन्हा हे रायबोलोज काय होते, कन्वर्ट होते PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होते. मग पुन्हा या फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं काय बनतं, ग्लुकोज बनतं. मग ग्लुकोज झाल्यानंतर मग काय होतं, रिजनरेशन ऑफ वापस RUBP म्हणजे काय, रायबोलोज बायफॉस्फेट होत असतं. ठीक आहे, त्याच्यातले फक्त इम्पॉर्टंट वर्ड्स हेच आहेत की काय, मोस्ट क्रुशियल स्टेप कोणती, कार्बॉक्सिलेशन. त्याच्यामध्ये काय होतं, रायबोलोज बायफॉस्फेट कन्वर्ट होतं फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये, हे कन्वर्ट होत असतं किती, 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये. ओके, बाकी तर हे एवढे बॉक्स केलेले इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत. आता सर्वात इम्पॉर्टंट चार्ट म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की कॅल्व्हिन सायकलमध्ये, ठीक आहे, एका कॅल्व्हिन सायकलमध्ये काय होत असतं की 6 CO2 जात असतात, 18 ATP लागत असतात आणि 12 NADPH लागत असतात. ठीक आहे, हे सगळं काय होते या प्रोसेसमध्ये इन होतं आणि आउटपुट काय भेटतं आपल्याला त्याच्यामधून, 1 ग्लुकोज, 18 ADP आणि 12 NADP+. ठीक आहे, NADP+. आलं लक्षात, म्हणजे काय,
सरळ सरळ 6 CO2चं काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं 1 ग्लुकोजमध्ये. ठीक आहे, तर त्यावेळेस किती 18 ATP लागते आणि 12 NADP लागतात. ठीक आहे, बस हे चार्ट पाठ करायचा इम्पॉर्टंट आहे. एवढं 6 CO2ला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करायला काय लागत असते, 18 ATP लागतात आणि 12 NADPH लागतात. ठीक आहे, पुढे आता हे झालं. याच्यानंतर आहे C4 सायकल, C3 सायकल. तर ते आपण काय करू याच्यामध्ये बघू. आपण एक शॉर्ट नोट्स बनवलेला आहे, त्याचं तेवढं पेज पाठच करून टाकायचं, म्हणजे सगळं हे होऊन जाते. ओके, तर आपण बघणार आहोत C4 प्लांट्स. ठीक आहे, ज्याच्यामध्ये C4 सायकल होते त्यांना आपण काय म्हणत असतो, C4 प्लांट्स म्हणत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे, इट हॅव द स्पेशल टाईप ऑफ ॲनाटॉमी. याच्याकडे एक स्पेशल टाईप ऑफ ॲनाटॉमी असते, त्याला काय म्हणतात, क्रांज ॲनाटॉमी. ठीक आहे, म्हणजे C4 प्लांटमध्ये क्रांज ॲनाटॉमी असते, पाठ करायचं. ठीक आहे, क्रांज ॲनाटॉमी कशी दिसते, अशी मिझोफिल सेल आणि बंडल सीट सेल यांच्या अशा अरेंजमेंटला काय म्हणत असतो आपण, क्रांज ॲनाटॉमी. ठीक आहे, वरी असतात मिझोफिल सेल, खाली असते बंडल सीट सेल. ओके, पुढे काय दिलेलं आहे, इट कॅन टॉलरेट हाय टेम्परेचर. म्हणजे C4 प्लांट असतात का, त्यांना खूप जास्त टेम्परेचर जरी झालं, ठीक आहे, तरी ते काय होत असते, टॉलरेट होत असते, म्हणजे त्यांना सहन होत असते. पुढे रिस्पॉन्स टू द हाय लाईट इंटेन्सिटी. म्हणजे जी सनलाईट आहे त्याची काय पाहिजे, हाय इंटेन्सिटी पाहिजे. ठीक आहे, त्यांना त्यांचे सगळे प्रोसेस करण्यासाठी त्यांना हाय इंटेन्सिटी लाईटलाच ते काय करतात, रिस्पॉन्स करतात. पुढे लॅक ऑफ फोटो रेस्पायरेशन. फोटो रेस्पायरेशन एक प्रोसेस आहे जी की अब्सेंट असते कोणामध्ये, C4 प्लांट्समध्ये. लॅक म्हणजे काय, अब्सेंट असणं. पुढे हॅव ग्रेटर प्रोडक्टिव्हिटी ऑफ बायोमास. म्हणजे यांचं काय असते, बायोमास जे असतो, म्हणजे ते जे पूर्ण सरळ बायोमास म्हणजे काय, त्यांच्या बॉडीमधले सगळे पार्ट झाले, फ्रूट झालं, ठीक आहे, त्याचं काय असते, प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त असते. ठीक आहे, एवढं पाठ करायचं. आणि पुढे C4 सायकललाच आपण काय म्हणत असतो, द हॅच अँड स्लॅक पाथवे म्हणत असतो. ओके, हे झालं डन. आता पुढचे नेक्स्ट पार्ट आहे, आपण C3 सायकल, C4 सायकलचे जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन बनवू शकतात किंवा येऊ शकतात ते सगळं मी एकाच पानावर लिहून टाकलेलं आहे. ठीक आहे, आपण हे सगळं पाठ करून घ्यायचं. ओके, याचं वाटल्यास एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. हां, तर आता याच्यामध्ये काय बघा, कॅल्विन सायकल टेक्स प्लेस इन. ठीक आहे, कॅल्विन सायकल टेक्स प्लेस इन C3 प्लांट्स अँड C4 प्लांट्स. ठीक आहे, कॅल्विन सायकल काय असतात, दोन्ही प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात, एक C3 प्लांट्समध्ये पण प्रेझेंट असतात आणि C4 प्लांट्समध्ये पण. ओके, कॅल्विन सायकल 3 म्हणलं तर कॅल्विन सायकल 3 जे असते, म्हणजे C3 सायकल ज्या प्लांटमध्ये प्रेझेंट असते त्याला आपण C3 प्लांट्स म्हणतो. ठीक आहे, आलं लक्षात. हां, तर कॅल्विन सायकल कशामध्ये टेक्स प्लेस इन, कशामध्ये प्रेझेंट असते, तर C3 प्लांटमध्ये प्रेझेंट असते आणि त्याच्यामध्ये कोणत्या सेलमध्ये होत असते कॅल्विन सायकल, मिझोफिल सेलमध्ये कॅल्विन सायकल होत असते. पुढे कॅल्विन सायकल टेक्स प्लेस इन C4 प्लांट आणि कोणत्या सेलमध्ये होत असते, C4 प्लांटच्या बंडल शीट सेलमध्ये कॅल्विन सायकल होत असते. ठीक आहे, पुढे इनिशियल कार्बोक्झिलिक रिॲक्शन टेक्स प्लेस इन. इनिशियल म्हणजे काय, सुरुवातीची जी कार्बोक्झिलेशनवाली प्रोसेस आहे, ठीक आहे, तर ती कशामध्ये होत असते, तर C3 प्लांटमधल्या मिझोफिल सेलमध्ये होत असते आणि C4 प्लांटमधल्या मिझोफिल सेलमध्ये होत असते. ठीक आहे, म्हणजे इनिशियल कार्बोक्झिलेशन काय, दोन्ही प्लांटमध्ये आपापल्या मिझोफिल सेलमध्ये होत असते. पुढे हाऊ मेनी सेल दॅट डज द लीफ हॅव फॉर द C2 फिक्सेशन. म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन करण्यासाठी. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन करण्यासाठी किती सेल लागतात, तर C3 प्लांटमधल्या एक मिझोफिल सेल लागत असते कार्बन डायऑक्साईडचे फिक्सेशन करण्यासाठी आणि C4 प्लांटमध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन करायचं असेल तर 2 बंडल शीट सेल लागत असतात. ठीक आहे, पुढे प्रायमरी CO2 एक्सेप्टर. हे आहे इम्पॉर्टंट, हे इम्पॉर्टंट आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे. जे इम्पॉर्टंट आहे मी मार्क करत चालेल. ठीक आहे, ते पाठ करून घ्यायचं कंपल्सरी. प्रायमरी CO2 एक्सेप्टर म्हणजे काय, की C3 प्लांट्समध्ये कोणता पार्ट असतो जो की प्रायमरी CO2 एक्सेप्टर आहे, म्हणजे CO2ला एक्सेप्ट करणारा आहे. तर C3 प्लांटमध्ये आहे RUBP म्हणजे काय, रायबुलोज बायफॉस्फेट. ठीक आहे, रूप पण म्हणतात त्याला, म्हणजे काय, रायबुलोज बायफॉस्फेट. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे काय, प्रायमरी CO2 एक्सेप्टर प्रेझेंट इन प्रायमरी CO2 एक्सेप्टर इन C4 प्लांट इज PEP. ठीक आहे, म्हणजे काय, फॉस्फोइनॉल पायरुवेट. पुढे नंबर ऑफ प्रायमरी CO2 एक्सेप्टर. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ प्रायमरी CO2 एक्सेप्टर म्हणजे काय, जे की प्रायमरी CO2 एक्सेप्टर्सचे नंबर्स किती लागतात. ठीक आहे, तर C4 प्लांटमध्ये 5 RUB असतात आणि C4मध्ये 3 PEP असतात. म्हणजे आपण प्रायमरी एक्सेप्टरवरही बघितलं तर यांचे किती 3 सेल लागतात आणि 3 सेल नाही, यांचे किती 3 कंपाऊंड लागतात आणि याचे 5 कंपाऊंड लागतात. ठीक आहे, पुढे प्रायमरी CO2 फिक्सेशन प्रोडक्ट.
ठीक आहे. म्हणजे प्रायमरी CO2चं फिक्सेशन झाल्यावर काय प्रोडक्ट बनतं, तर C3 प्लांटमध्ये बनत असतं PGA म्हणजे काय, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आणि C4मध्ये काय बनत असतं, प्रायमरी CO2 फिक्सेशनचं प्रोडक्ट OAA म्हणजे काय, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. हे CO2 फिक्सेशन म्हणजे काय आहे, कार्बो ऑक्सिलेशनच आहे. ठीक आहे. कार्बो ऑक्सिलेशन प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो, CO2 फिक्सेशन. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन करणं. आलं लक्षात. हां, तर हे काय आहे, हे इम्पॉर्टंट आहे खूप. ओके. तर मग पुढे काय आहे, रुबिस्को कशात प्रेझेंट असतो, रुबिस्को C3 प्लांटमध्ये येस प्रेझेंट आहे. आणि कशामध्ये आहे, मिझोफिल सेलमध्ये. पुढे रुबिस्को कशामध्ये प्रेझेंट आहे का, C4 प्लांटमध्ये प्रेझेंट आहे. बट काय दिले, ओनली प्रेझेंट इन बंडल शीथ सेल अँड ॲब्सेंट इन मिझोफिल सेल. आत्ताच आपण काय पाहिलं होतं की C4 प्लांटमध्ये काय 2 प्रकारचे सेल असतात, मिझोफिल सेल आणि बंडल शीथ सेल. इथं त्यांचं म्हणणं काय आहे की रुबिस्को कशात प्रेझेंट आहे, बंडल शीथ सेलमध्ये प्रेझेंट आहे, बंडल शीथ सेलमध्ये प्रेझेंट आहे आणि मिझोफिल सेलमध्ये ॲब्सेंट आहे. ओके. पुढे PEP केज C3 प्लांटमध्ये ॲब्सेंट असतं. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. ओके. हे पण इम्पॉर्टंट आहे, हे काय लक्षात ठेवायचं काय, PEP केज C3 प्लांटमध्ये ॲब्सेंट असतं आणि PEP केज C4 प्लांटमध्ये काय असतं, प्रेझेंट असतं. मग कशात प्रेझेंट असतं, मिझोफिल सेलमध्ये प्रेझेंट असतं. ओके. पुढे CO2 फिक्सेशन रेट अंडर हाय लाईट कंडिशन म्हणजे काय, जे CO2 फिक्स करण्याची जी स्पीड आहे अंडर हाय लाईट कंडिशन. ठीक आहे. तर C3 प्लांटमध्ये कशी असते, लो CO2 फिक्सेशन रेट असते आणि C4 प्लांटमध्ये हाय CO2 फिक्सेशन रेट असते. कधी, जेव्हा हाय लाईट इंटेन्सिटी असेल. ठीक आहे. म्हणजे लाईटची इंटेन्सिटी कशी आहे, खूप जास्त आहे, त्यावेळेला C3 प्लांटमध्ये CO2 फिक्सेशनची स्पीड कमी होते आणि C4मध्ये CO2 फिक्सेशनची स्पीड जास्त असते, हाय. ठीक आहे. पुढे काय, फोटो रेस्पायरेशन ओनली टेक्स प्लेस अंडर दी हाय लाईट इंटेन्सिटी. तर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओनली टेक्स प्लेस अंडर द हायलाईट इंटेन्सिटी. पुढे काय दिलेलं आहे, फोटो रेस्पायरेशन C3 प्लांट्समध्ये प्रेझेंट असतं आणि C4 प्लांटमध्ये काय असतं, ॲब्सेंट असतं. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पाठ करायचं. ठीक आहे. तर फोटो रेस्पायरेशन C4 प्लांटमध्ये ॲब्सेंट असतं आणि C3मध्ये प्रेझेंट. पुढे फोटो रेस्पायरेशन्स ऑकर्स अंडर द लो CO2 कन्सन्ट्रेशन म्हणजे काय, फोटो रेस्पायरेशन कधी होत असतं, जेव्हा लो CO2 कन्सन्ट्रेशन असेल, म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड लो असेल. ओके. त्यावेळेस होत असतं फोटो रेस्पायरेशन. पुढे ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे काय, C3 प्लांट्स कोणत्या टेम्परेचरमध्ये राहू शकतात, 20 to 25 डिग्री सेल्सिअसमध्ये राहू शकतात. आणि C4 प्लांट किती डिग्री सेल्सिअसमध्ये राहू शकतात, तर 30 ते 40 डिग्री सेल्सिअसमध्ये राहू शकतात. पुढे आता यांचे एक्झाम्पल पाठ करायचे. C3 प्लांटचे एक्झाम्पल कोणते आहेत, व्हीट, राईस, पोटॅटो, बांबू. ओके. आणि C4 प्लांटचे एक्झाम्पल कोणते आहेत, सॉर्गम आणि हे जोडूनच आहे, सॉर्गम आणि अमरनाथस. ठीक आहे. हे 2 एक्झाम्पल आहे C4 प्लांटचे. ओके. आता सगळं झालं, C4 सायकलचे सगळे स्टेप झाले. आता आपल्याला मेन बघायचं आहे ते म्हणजे आता एक फोटो रेस्पायरेशन प्रोसेस. ओके. फोटो रेस्पायरेशन प्रोसेस जी की पेज नंबर 109वर आहे. फोटो रेस्पायरेशन ऑकर्स इन ओनली C3 प्लांट्स किंवा C3 पाथवेमध्येच फोटो रेस्पायरेशन होत असतं. आत्ताच आपण बघितलं की C3 प्लांटमध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं काय की रुबिस्को इज द मोस्ट अबंडंट एन्झाईम इन द वर्ल्ड हॅज द ॲक्टिव्ह साईट दॅट बाइंड द CO2 अँड O2. म्हणजे पहिले एवढं एक सेंटेन्स पाठ करायचं काय, रुबिस्को काय एन्झाईम आहे जे की पूर्ण वर्ल्डमध्ये सर्वात जास्त प्रमाणात भेटतं. ठीक आहे. म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये जर कोणतं एन्झाईम सर्वात जास्त प्रमाणात भेटत असेल तर ते आहे रुबिस्को. ठीक आहे. तर हे पहिलं सेंटेन्स. आणि रुबिस्कोकडं काय असतात, त्याला CO2 आणि O2 बाइंड करायसाठी जागा असतात. आलं लक्षात. ओके. आणि मग फोटो रेस्पायरेशन म्हणजे काय, एवढं हे पॉईंट बघायचा. इन C3 सम O2 डज नॉट बाइंड विथ रुबिस्को अँड हेन्स CO2 फिक्सेशन इज डिक्रीज्ड ड्यू टू द रिॲक्शन. म्हणजे काय, आपण आताच पाहिलं होतं की फोटो रेस्पायरेशन कधी होत असतं, जेव्हा CO2चं काय होतं, CO2 फिक्सेशन रेट कमी होतं किंवा मग काय म्हणता येईल, CO2चं कन्सन्ट्रेशन कमी होत असतं त्यावेळेस. ठीक आहे. आणि फोटो रेस्पायरेशन म्हणजे काय, जे रुबिस्को आहे ते ऑक्सिजनसोबत मिक्स होऊन काय बनवत असतं, 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. ठीक आहे. आणि दुसरं काय, 2-फॉस्फोग्लायसोलेट बनवतं. ठीक आहे. याला काय म्हणत असतो, फोटो रेस्पायरेशन. लक्षात. हे एवढा पॉईंट पाठ करायचा, वरची लाईन, दुसरी लाईन आणि सरळ काय पाठ करायचं, एवढं हे रिॲक्शन अशी समजून घ्यायची काय, रुबिस्कोमध्ये ऑक्सिजन ॲड होणार आणि 3-फॉस्फोग्लिसरेट तयार होणार आणि 2-फॉस्फोग्लायसोलेट तयार होणार. ठीक आहे. याला म्हणतो आपण फोटो रेस्पायरेशन. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे, हा एक ग्राफ दिलेला आहे, हा लिमिटिंग फॅक्टर ग्राफ आहे. या ग्राफला काय म्हणतो आपण, ब्लॅक्समन लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर.
ठीक आहे. तर हे ग्राफ पाठ करायचं म्हणजे काय, इकडं आहे लाईट इंटेन्सिटी आणि हे आहे रेट ऑफ फोटोसिंथेसिस आणि हा ग्राफ असा जातो आणि इकडं हे होत असतो. ठीक आहे, म्हणजे असा आडवा होत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं की इंटरनल लिमिटिंग फॅक्टर म्हणजे काय की कोणते फॅक्टर संपू शकतात. ठीक आहे, फोटोसिंथेसिस करत गेल्यावर कोणते फॅक्टर संपू शकतात, तर आतमधले क्लोरोफिल संपते आणि CO2चं कन्सन्ट्रेशन संपते, एवढंच लक्षात ठेवायचं. CO2चं कन्सन्ट्रेशन आणि क्लोरोफिल संपू शकतो. इंटरनल फॅक्टर झाले हे दोन. आता एक्सटर्नल फॅक्टर काय की नुसतं नावं लक्षात ठेवायचं. एक्सटर्नल फॅक्टरमध्ये कोण कोण येतं की CO2 कन्सन्ट्रेशन एक येतं एक्सटर्नल फॅक्टरमध्ये आणि जे की संपू शकतं. ठीक आहे, आता हे झालं. आता ते ग्राफ तर लक्षात आला, बट अजून कोणते असतात, टेम्परेचर आणि वॉटर हे पण काय असतात लिमिटिंग फॅक्टरचे काय म्हणता येईल, हे लिमिटिंग फॅक्टर आहेत. ठीक आहे, त्या ग्राफचे. ओके, मी जास्त कन्फ्यूज नाही करत आता, फक्त हे जेवढे ब्रॅकेट केलेले आहेत ते स्टेटमेंट पाठ करून टाकायचे सरळ. C4 प्लांट शोज द सॅच्युरेशन ऑफ 360 मायक्रो 1 लिटर. ठीक आहे, पर जे सिम्बॉल असतात ते फक्त एवढा आकडा लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये 360 आहे, C4मध्ये 360 असते आणि C3 प्लांट्समध्ये सॅच्युरेशन कसं असते 450चं असते. ठीक आहे, एवढंच पाठ करायचं. पुढे काय पाठ करायचं की टेम्परेचर. C4 प्लांट शो द हायर यील्ड ॲट द हायर टेम्परेचर अँड C4 प्लांट हॅव मच लोअर टेम्परेचर ऑप्टिमम. म्हणजे काय, C4 प्लांटमध्ये सर्वात जास्त यील्ड म्हणजे काय उत्पन्न होऊ शकतं कधी, जेव्हा टेम्परेचर जास्त असतं. आणि C3चं कसं आहे, हॅव अ मच लोअर टेम्परेचर ऑप्टिमम म्हणजे काय, याला कमी टेम्परेचरमध्येच राहायला आवडतं. ठीक आहे, त्याचं टेम्परेचर कमी असतं. आपण आताच पाहिलं होतं 20 ते 30 डिग्री. ठीक आहे, ओके, एवढंच बघायचं आहे. डन.